उल्हासनगर महापौरांच्या जनता दरबारात शहरातील विविध नागरी प्रश्नांवर नागरिकांकडून चर्चा करण्यात आली। यावेळी गुवाहाटी दौऱ्याच्या खर्चावरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। सीमा आहुजा यांनी गुवाहाटी दौऱ्यावर झालेल्या कथित 65 लाख रुपयांच्या खर्चाचा हिशोब जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी करत प्रशासनाला जाब विचारला। सीमा आहुजा यांनी जनता दरबारात हा मुद्दा उपस्थित करत संबंधित खर्चाबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगितले। जनतेच्या पैशांचा वापर होत असेल तर त्याचा हिशोब जनतेला मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान सीमा आहुजा यांच्या आरोपांवर महापौरांकडून पलटवार करण्यात आला। गुवाहाटी दौऱ्याच्या मुद्द्यावरून करण्यात येणारे आरोप हे राजकीय स्टंटबाजी असल्याचे महापौरांनी म्हटले। आरोप करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे आणि वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले। या मुद्द्यावरून जनता दरबारात काही काळ वातावरण तापले। गुवाहाटी दौऱ्याच्या खर्चाबाबत नेमका किती खर्च झाला, कोणत्या बाबींवर खर्च करण्यात आला आणि त्यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे काय आहेत याबाबत स्पष्टता देण्याची मागणी आता पुढे आली आहे। हे बघा, जनतेचे प्रश्न भरपूर आहेत, एकच प्रश्न नाही। आता ठीक आहे प्रश्नांचा, तर त्याच्यामध्ये मी फक्त एकच प्रश्न विचारला मॅडमना की तुम्ही गुवाहाटीला जे गेले होते नगरसेवकांच्या सहल, तर त्यांच्या बरोबर त्यांचे नातेवाईक पण होते, तेव्हा जो हा 65 लाख जो खर्च झालेला आहे त्याचा हिसाब द्या। मॅडमला उत्तर नाही देता येत आहे का उत्तर देता येत नाही? तुम्ही प्रशिक्षण घ्यायला गेलेले ना, मग उत्तर द्या। आणि जर उत्तर नसेल ना तर आम्हाला सांगा तुम्ही की महापौर न्याय म्हणू शकत नाही, माझ्याकडे उत्तर नाहीये। तुम्ही जनतेचे सवाल कशाला ठेवले, ते कशाला ठेवले? आपल्या भेटीला या। त्यांचा एक आक्षेप त्याच्यामध्ये असा होता की तुम्ही ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस पत्रामध्ये वेगळे प्रश्न होते आणि तुम्ही वेगळा नाही, हे चुकीचं आहे। आता ती लोक तेच बोलणार। मला काय म्हणायचंय, आम्ही अच्छा ठीक आहे, लेटर दिले, जे काय दिले, तर तुम्ही जनता दरबार ठेवलाय ना, जनता दरबार मध्ये माझा पूर्ण हक्क आहे बोलायचा। हा जनतेचा प्रश्न आहे, हा जनतेचा प्रश्न आहे की हा जो पैसा आहे 65 लाख त्याचा हिशोब द्या। नाही देऊ शकत आहेत ती लोक। काय केलं, तुमचा काय ऍक्शन आहे? गुवाहाटीला जाऊन काय केलं? गुवाहाटीला जाऊन त्यांनी एन्जॉय केलं, पिकनिक केली आणि कसं प्रशिक्षण केलं। तिकडे तो वादळ वारे चालू होते। तुम्ही मला सांगा, आपल्या इथे जेव्हा वादळ वारे चालू होतं तेव्हा आपण एखादं प्रशिक्षण घेतो का त्यांना मदत करायला जातो? बरोबर ना? मग त्यांनी एक रील बनवलेली आहे, त्या रील मध्ये सरळ दिसत आहे 5 स्टार नाही 7 स्टार हॉटेलमध्ये हे लोक थांबले होते। तिथे त्या लोकांनी मस्त एन्जॉय केलाय, मस्त सॉंग्स बनवलेत, चांगली चांगली गाणी बनवलेत। हे कशासाठी? हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे, त्यांचा नाहीये। काय असे अपेक्षित आहे तुम्हाला? 65 लाखाचा मला हिशोब हवाय। तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबले होते? मला नको, जनतेला हवा हिशोब। आता ते बोलण्यामध्ये होतं की मला हिशोब, कारण जनता येऊ नाही शकत ना यांच्यापर्यंत, जनता येऊ शकत नाही यांच्यापर्यंत, म्हणून मी आले होते। मला त्याचा हिशोब हवाय 65 लाखचा। माझं काही चुकत नाहीये, तुम्ही जनता दरबार ठेवताय, महापौरचं नाव कशाला लिहिलंय? काढून टाका तिथून। जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून उत्तरदायित्व आणि पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले। सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आपले खासदार आहेत त्यांना धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले। हा उपक्रम हा आपल्या शहरासाठी एक चांगला उपक्रम आहे। त्याच्यामध्ये जे नागरिक आहेत जे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, महापौर पर्यंत पोहोचू शकत नाही, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी हा एक मार्ग होता की त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ते डायरेक्ट इथे येऊन त्यांच्या समस्या मांडू शकले। आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की या जनता दरबारमध्ये आपल्या म्हणजे कॅम्प 1 ते 5 पर्यंतचे जे पण नगरसेवक आहेत, प्रभाग क्रमांक पॅनलचे 1 ते 5 पॅनल, तिथले जे 20ही नगरसेवक आहेत ते त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली आणि त्यांच्या पॅनलच्या ज्या पण समस्या आहेत त्यांनी त्या स्वतः डोळ्यांनी पाहिल्या आणि सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि तसेच इन्स्ट्रक्शन आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पण देण्यात आलेले आहेत। आणि राष्ट्रवादीच्या सीमा आहुजा यांनी पण एकदा काहीतरी प्रश्न मांडला होता, काय विषय होता? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते मी यापूर्वी दिलेलं आहे आणि मला वाटत नाही तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणे इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत।